विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी स्वीकारावी, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी। स्वपक्ष आणि मित्रपक्षाच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय, याकडे लक्ष। धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल। पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही। शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज जाहीर वाचन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम। कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भातला सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप। बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरती अत्याचार प्रकरणी दाखल आहे गुन्हा। नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा घेतला ताबा। कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात हजर करणार। वसई विरार मनपाचा अजब निर्णय। अनधिकृत चाळी, ओसी न मिळालेल्या इमारतींना देखील पाणी जोडणी। वोट बँक राजकारणासाठी पाणी दिलं जात असल्याची परिसरात टीका। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून शिवसेनेतच 2 गट। संजय निरुपम यांचा विरोध। फेरविचार करण्याची सरनाईकांना पत्राद्वारे विनंती। आज निरुपम रिक्षा चालकांशी संवाद साधणार। इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी फेटाळली शक्यता। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावरती ट्रम्प ठाम। इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी ट्रम्प वान्स यांची चर्चा। वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्सचा विजय। मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी धुव्वा। सीएसके कडून संजू सॅमसनचं शतक, तर होसेननं घेतल्या 4 विकेट्स। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। इराणवरती अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची मला गरज काय, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुहल्ल्याची शक्यता ही फेटाळलेली आहे। अण्वस्त्र हल्ला करणार का, हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आखाती युद्धामध्ये अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ऑपरेशन फ्युरीचे उद्देश आता साध्य झालेले आहेत। अण्वस्त्रांचा वापर कुणीही करू नये, आम्ही करू देणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी ही हटवणार नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे। नाकेबंदीमुळे इराणला रोज 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालेलं आहे, असं देखील ट्रम्प म्हणतात। तर करार केल्याशिवाय नाकेबंदी हटवणार नाही, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। Three days ago, they came to us and they said, we will agree to open the strait. And all my people were happy. Everybody was happy except me. I said, wait a minute, if we open the strait, that means they're going to make $500 million a day. I don't want them to make $500 million a day until they settle this thing. So I'm the one that kept it closed. We have total control of it. And it'll open when they make a deal or something else happens. चीनच्या जप्त जहाजामध्ये काय होतं हे सांगण्यास ट्रम्प यांनी नकार दिलेला आहे। जहाजामध्ये नक्कीच काहीतरी आहे, पण ते टॉप सिक्रेट आहे, असं ट्रम्प म्हणालेले आहे। जहाज जप्त केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं। तर चीननं नाकेबंदी तोडल्यानं राग आलेला नाही, नाकेबंदी तोडणाऱ्या इतर देशांची जहाज देखील जप्त करतोय, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। तर क्षेपणास्त्र निर्मितीच्या रसायनांचं जहाज होतं, अशी आतापर्यंतची माहिती आहे। फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्यापासून इराणला रोखणार नाही, अमेरिकेचे परराष्ट्र मार्को रुबियो यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर इराणऐवजी अपात्र ठरलेल्या इटलीचा विचार होत होता आणि आमचं फुटबॉलपटूंशी वैर नाही, असं मार्को रुबियोंचं स्पष्टीकरण आहे। फुटबॉल टीम सोबत येणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला आक्षेप आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे।
दरम्यान इराणसोबत करार करण्याची मला घाई नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं स्पष्टीकरण दिलंय. करार आत्ता करू शकतो पण नाही. मला चांगला करार हवाय असं त्यांनी म्हटलंय. इराण करार करतंय का बघतोय, नाहीतर त्यांना संपवणारच असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलाय. आणि पुढची महत्त्वाची बातमी, इस्रायल लेबनॉनला शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ मिळालेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही एक मोठी घोषणा केली आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांशी डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांनी चर्चा केलेली आहे. तर लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांना अमेरिकेमध्ये बोलावणार अशी माहिती देखील ट्रम्प यांनी दिली आहे. लेबनॉनला हिजबुल्लाहच्या जाळ्यामधून बाहेर काढणार असं ट्रम्प म्हणाले. आणि यानंतर राज्यातील इतर काही महत्त्वाच्या घडामोडींवरती एक नजर टाकूयात. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा 4था दिवस आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्त वेतन योजनेसह 18 मागण्यांवरती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आजही संप कायम राहणार आहे. सुधारित पेन्शन योजनेबाबत देखील कोणताच ठोस निर्णय झालेला नाहीये. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी संघटनांनी घेतली आहे. तर या संपामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. त्याबरोबरच ग्रामीण भागामधील आरोग्य व्यवस्थेवरती देखील याचा परिणाम झालेला आहे. केवायसी नसल्यास शिक्षकांना महिन्याचं वेतन हे मिळणार नाहीये. शिक्षण विभागानं 22 एप्रिलला पत्र पाठवून तसा इशारा दिलेला आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. तर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शाळांचे एप्रिलचं वेतन हे रोखलं जाणार आहे. शिक्षण विभागाच्या पत्राद्वारे शिक्षण संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून. बंधू अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 5व्या गुन्ह्यातील कोठडी काल संपल्यानं त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायालयानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचार प्रकरणी खरातवरती 6वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंधू अशोक खरातचे संबंधित शिर्डीतील निलेश जपेची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली आहे. शिर्डीतील हॉटेल मरीगोल्ड आणि जपेच्या कोपरगावमधील घरी एकाच वेळी ईडीचं पथक हे दाखल झालं होतं. निलेश जपेचा अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहार असल्याची माहिती आहे. खरात अनेक वेळा या हॉटेलमध्ये राहायचा. ईडीनं जपेच्या घरामधून आणि हॉटेलमधून अनेक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील 4 संशयित आरोपींचा मध्यवर्ती कारागृहातून एसआयटीनं ताबा घेतलाय. कंपनीमधील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी एसआयटीचं पथक हे तपास करणार आहे. न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. टीसीएस कंपनीतील तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन या 4घांना ताब्यात घेण्यात आलेलं असून हिंदू तरुणाचं धर्मांतर करून त्याचे फोटो व्हिडिओ काढल्याबद्दल एसआयटी तपास करणार आहे. कॅप्टन खरात या भोंदूबाबाचे कारनामे ऐकून तुम्ही चक्रावलेले आहातच, पण या कॅप्टन खरातचा देखील बाप निघालाय ठाण्यामधील एक भोंदूबाबा. मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा या नावानं हा भोंदूबाबा प्रसिद्ध आहे. यानं मुंबई ठाण्यामध्ये आणि राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. तुमच्यावरती कोणीतरी काळी जादू केली आहे, अघोरी पूजा करून तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो, तुम्हाला मुलबाळ होईल अशी पूजा करतो असं म्हणत या भोंदूनं अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे. हा दीक्षित बाबा लोकांना सहज शिकार बनवायचा आणि आश्चर्य म्हणजे हा बाबा अघोरी पूजेकरता जे पैसे भक्तांकडून घ्यायचा त्याच पैशामध्ये पूजा करायला दीक्षित बाबा गोव्याला जायचा आणि तिथे पूजा न करता लुबाडलेले पैसे हा भोंदू बाबा गोव्यातल्या कसिनोमध्ये उडवायचा. या कसिनो बाबाचे काळे कारनामे उघड झालेले आहेत आणि त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे. सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदी दागिने अशी रक्कमचा अपार केलेला आहे. तिची फसवणूक केलेली आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी
अपहार करून जे पैसे कमवले किंवा जे अपहार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सध्या आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये तरुणांचा जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती 2 तरुण हे स्केटबोर्डिंग करत असल्याचं एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये कैद झालंय आणि त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक तैनात असताना देखील असे प्रकार होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा उपस्थित होतोय. रेल्वे स्थानकावरती स्केटबोर्डिंग करताना ताबा सुटल्यास दुर्घटना देखील होऊ शकते. त्यामुळे अशा स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवरती योग्य ती पावलं उचलणं हे गरजेचं आहे. धाराशिवच्या भूम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद हा अखेर सामंजस्यानं मिटलेला आहे. स्थानिक शिवप्रेमी, आंबेडकर अनुयायी आणि नागरिकांच्या चर्चेनंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स लगतच दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे. 14 मार्चपासून सुरू असलेला हा वाद अखेर सर्वानुमते मार्गी लागलेला आहे. अंतिम निर्णयानंतर पूर्वी ठेवलेले पुतळे हे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये शांततेत हटवण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला होता. पुढची बातमी आहे बीडमधून. बीड शहरातील सुभाष रोड परिसरामध्ये असलेल्या लेन्सकार्ट दुकानाला संतप्त सकल हिंदू संघटनेनं टाळे ठोकून बायकॉट लेन्सकार्ट आशयाचा बॅनर लावलाय. लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून तुम्हाला हिजाब चालतो, मग टिकली का चालत नाही, असा सवाल आक्रमक झालेल्या हिंदू संघटनेच्या तरुणांनी उपस्थित केला. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. बीड शहरातील सुभाष रोडवरती लेन्सकार्टचं हे शॉप आहे, ज्या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी एक बॅनर पाहू शकतो, ज्या बॅनरमध्ये ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा, बायकॉट लेन्सकार्ट असा आशयाचा हा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. सनातन हिंदू धर्माच्या पुरातन संस्कृतीच्या विरोधात असणाऱ्या लेन्सकार्टने असंख्य हिंदू बांधवांच्या भावनांचा अपमान केलेला असल्यानं यांच्या विरोधात सकल हिंदू समाज बीडच्या वतीनं हा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. का आक्रमक भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली आणि नेमकं काय केलं तुम्ही या ठिकाणी? लेन्सकार्ट कारची कंपनी आपल्या बीडमध्ये त्यांनी शोरूम स्थापन केलं आहे. ज्या 80% हिंदू खरेदीदार आहेत, ह्या ग्राहक म्हणून त्या लेन्सकार्टचे आहेत, ते हिंदू विरोधी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या ज्या नियम आहेत ते सगळे हिंदू विरोधी आहेत. काय तर म्हणले महिला कर्मचारी आहे, लग्न झालेली असली तरी ते सिंदूर नाही लावायचे, टिळा नाही लावायचा, मग मंगळसूत्र नाही घालायचे. आणि जे हिंदू बांधव आहेत आपले, जे इथं काम करतात, 5 कर्मचारी काम करतात, त्यांनी हातात धागा नाही बांधायचा, डोक्याला टिळा नाही लावायचा, गळ्यात माळ नाही घालायची, कानात बाळी नाही घालायची. अरे हे काय हिंदू? जोपर्यंत इथं ह्या कर्मचाऱ्यांना ह्या त्रास संपणार नाही तोपर्यंत हा लेन्सकार्टचा शोरूम आम्ही ओपन होऊ देणार नाहीत. आणि आज बीड जिल्ह्यातले सर्व हिंदू, तमाम हिंदू कडून हेच आवाहन करण्यात आलेलं आहे, जोपर्यंत हे मागे घेत नाहीत आणि नियम बदलत नाहीत तोपर्यंत हा लेन्सकार्टचा शोरूम इथून पुढे उघडणार येणार नाही. बीड शहरातलं हे लेन्सकार्टचं शॉप आहे, ज्या ठिकाणी सकल हिंदू समाजाने हे लेन्सकार्टचं शॉप जे आहे ते बंद पाडलेलं आहे. आणि जोपर्यंत ही नियमावली मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत हे दुकान जे आहे ते उघडू देणार नाही, असं देखील या ठिकाणी पवित्रा सकल हिंदू समाजाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड. आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सनं घरच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा निराशा केली आहे. वानखेडे स्टेडियमवरती खेळवण्यात आलेल्या साखळी सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईचा 103 धावांनी दारुण पराभव केला. यंदाच्या आयपीएलमधला मुंबईचा हा 5वा पराभव ठरलाय. संजू सॅमसनच्या नाबाद शतकाच्या जोरावरती चेन्नईनं या सामन्यामध्ये मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. संजूनं अवघ्या 54 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 101 धावा केल्यात आणि त्यामुळे चेन्नईला 20 षटकांमध्ये 6 बाद 207 धावांची मजल मारता आली आहे. यानंतर अकिल होसेन आणि नूर अहमदच्या फिरकीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं. मुंबईचा डाव हा 104 धावांमध्ये आटोपला. होसेननं 17 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या तर नूर अहमदनं 2 विकेट्स घेतल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.